नमस्कार, मी रायचंद्र शिंदे. आपण पाहत आहात आपलं हक्काचं व्यासपीठ अर्थात आपला आवाज. आपल्या आवाजमध्ये आपलं स्वागत आहे. जुन्नर तालुक्यात घडणाऱ्या प्रत्येक राजकीय घडामोडीचं सविस्तर विश्लेषण आपण आपल्या आवाजमध्ये वेळोवेळी केलं आहे. जुन्नर नगर परिषद निवडणुकीत सत्ता संघर्ष 2016 आणि माझा प्रभाग माझं विजन हे विशेष राजकीय कार्यक्रम आपण पाहिले आहेत. पण येऊ घातलेल्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. गाव कट्ट्यावरती या निवडणुकांच्या चर्चा आता रंगू लागल्या आहेत. या निमित्ताने आम्ही आपल्यासाठी एक खास कार्यक्रम घेऊन येत आहोत. यामध्ये गटाच्या होणाऱ्या निवडणुकांसाठी गटनायक आणि गणांच्या होणाऱ्या निवडणुकीसाठी गणनायक हे विशेष राजकीय वार्तापत्र तुम्ही पाहणार आहात. पण जसजशी निवडणूक जवळ येऊ पाहत आहे तसतसं या राजकीय कट्ट्यांवरती कुरघोड्या वाढल्या आहेत. अशीच एक कुरघोडी आपण पाहणार आहोत. तर नेमकी काय आहे ही कुरघोडी पाहूयात आपल्या आवाजचे कार्यकारी संपादक सुरेश वाणी यांच्यासोबत. माळीजी, तुम्ही आपला माणूस आपली आघाडी या पक्षाकडनं पंचायत समितीसाठी उभे आहात. तुमच्या बंधूंनी राष्ट्रवादी काँग्रेसकडनं उभं राहावं म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस प्रयत्न करत होते. तुमच्या घरी आले, नेमकं काय घडलं काय सांगाल? मी ऋषभ रघुनाथ माळी. माझं शिक्षण BSc इन केमिस्ट्री झालेलं आहे. ज्यावेळेस हे पिंपळवंडी गाणामधून ST अनुसूचित जमातीसाठी आरक्षण जाहीर झालं त्यावेळेस आम्ही विचार केला तर ही चांगली संधी आमच्या समाजासाठी म्हणा किंवा गरीब कुटुंबातील माणसांसाठी. तर त्यावेळेस आमच्या घरातून निर्णय करण्यात आला की दादांसारखे चांगले व्यक्तिमत्व असतील ज्यांनी आमच्या गावाला दत्तक घेतलेले आहे, आपण का नाही त्यांच्यामार्फत लढावं. मग आम्ही सर्वांनी विचार करून दादांकडून पाठिंबा. तुम्ही आमदार साहेबांच्या कामावर प्रभावित होऊन त्यांच्याकडनं उभे राहिला इथपर्यंत काय हरकत नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते अतुल बेनके, रघुनाथ लेंडे किंवा कोणत्या तुमच्या घरी आले त्यावेळेस नेमकं काय घडलं? तर यांना त्यावेळेस यांनी सुरुवातीला लक्ष दिलं नाही, पण नंतर ज्यावेळेस यांना कळलं का ह्या विभागात किंवा ह्या गणात कोणी अनुसूचित जमातीचा उमेदवारी पद शिकलेला नाही किंवा असा नाही, तर यांनी आमच्या घरी येऊन सुरुवातीला अतुल बेनके असतील 25 तारखेला, तर यांनी बरेचसे स्थानिक पातळीवरचे कार्यकर्ते आणि ते येऊन आमच्या घरी 3 तास बसून राहिले. माझा भाऊ झोपलेला असताना त्याला बरेचसं बोलण्यात आलं, असं तसं. सुरुवातीला पैसे दाखवण्यात आले, परंतु आम्ही सांगितलं आम्ही दादांना शब्द दिला आहे, आम्हाला पैशाचं आम्हाला काहीही घेणं देणं नाही. तर यांनी त्यावेळेसही नाही ऐकलं. तर त्याच्यानंतर त्यांचं डेली दररोजला कोणीतरी कार्यकर्ते आमच्या घरी येऊन बसणे म्हणा, त्यांचं मानसिक टॉर्चर करणे म्हणा, हे चालूच राहिलं. तर 27 तारखेला अतुल बेनके, सोपान लेंडे हे आणि अजून कोणीतरी होतं. तर त्यावेळेस मी घरी नव्हतो, तर माझी आई घरी एकटीच होती. तर हे घरात घुसले, तिला शिव्या गाळ केली, कारण तिने सांगितलं आम्ही दादांना शब्द दिला त्याच्यामुळं आम्ही कुठलंही चेंज करणार नाही. तर यांनी तिथे धमकावलं, आईला मारहाण करण्याचा प्रयत्न केला. तर त्यानंतर आता आम्ही म्हणजे बरंच टॉर्चर केलं, सहन केलं. दादांनाही नाही, इतपत मी दादांना पण नाही सांगितलं, म्हटलं नको वाढायला. तर मग आता अशी वेळ यांनी आणली का आम्हाला मारण्याच्या धमक्या देण्याची सुरुवात केली. मग पर्यायच नाही उरला, पोलीस स्टेशन हेच आमच्या पर्याय. तुमचे चुलत बंधू प्रमोद माळी राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी घेण्यासाठी इच्छुक होते असं राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते सांगतात. त्यांना कन्व्हिन्स करण्यासाठी त्यांच्या सासरवाडीलाही त्यांचे काही कार्यकर्ते गेले होते. तिथं नेमकं काय घडलं काय सांगाल आपण? हे सर्व काही खोटे. तो इच्छुक असं होता हे असं म्हणणं चुकीचं आहे. मुळातच तो इच्छुक नाही आहे. तो अत्यंत बोळा स्वभावाचा किंवा तर तो बोलगडही नाही. यांनी त्याला बळजबरी गाडीमध्ये घातलं आणि घेऊन गेले. त्याला कुठलीही पूर्वकल्पना दिली नाही का आम्ही कशाला चालू आहे काय, कुठल्याही प्रकारची कल्पना न देता जुन्नरला मेळावा होता त्या दिवशी त्याला नेलं तिथं आणि त्याला सांगितलं की तुला असंच थोडं काम आहे, तुझ्या वडिलांची तब्येत खराब आहे म्हणून त्याला गाडीत घालून नेलं. आणि नंतर यांनी यांची कागदपत्राची सारवासारव चालू केली. आणि मग त्याला सांगितलं संध्याकाळी का तू आत्ता उमेदवारीसाठी आम्ही तुझं नाव देतो आहे. तर तो गडबडून गेला, गोंधळून गेला. तर त्या दिवशी तिथेच अजित लेंडे आणि त्याचे सहकारी मित्र तिथेच थांबून राहिले, रात्रभर तिथेच थांबून राहिले पायरा देत. तर त्यांनी सकाळी घाबरून जाऊन आमच्या घरी फोन केला का मला यांच्यापासून भीती आहे, मला तिथं घ्यायला या. तर माझी आई म्हणजे त्याची थोडक्यात मावशी लागते,
तर माझी बहीण लागते. माझी आई त्याला घ्यायला दुसऱ्या दिवशी सकाळीच गेलो. तर आम्ही ज्यावेळेस त्याला तिथून घ्यायला लागलो, म्हणजे माझी आई आणि माझा मोठा भाऊ दोघंच गेले होते, तर यांनी अजित लेंडे यांनी बोनेटवरती आडवं पडून ड्रायव्हरला आमच्या भाड्याच्या गाडीच्या मारहाण सुरुवात केली. तर आम्ही त्यांची विनवणी केली की तो आमच्याच घरातला आहे, तुम्ही असं कसं काय करता. तो म्हटला मी त्याला मारीन नाही तर काही करीन, हा तुमचा संबंध नाही, आम्ही त्याला खर्च केला आहे, असं केलं आहे तसं. पण आम्ही सांगितलं त्याला, तर समजून सांगण्याचा प्रयत्न केला की असं नाही, तो आमच्या घरातला आहे. तर त्यांनी कुठल्याही प्रकारचं आमचं ऐकून न घेता माझ्या आईला आणि माझ्या भावाला धक्काबुक्की केली, तिथे ड्रायव्हरला मारहाण केली. ते कसे बसे तिथून निसटले. तर त्यांनी तिथेच घारगावमध्ये पोलीस स्टेशनला तिथे त्यांच्यावरती खोटी तक्रार दाखल केली आणि त्यामध्ये माझं पण नाव त्यांनी गोवलं. तुम्ही या संदर्भामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसवर जो आरोप करताय, पोलिसांच्या चौकशीमध्ये हा जर सगळा बनाव उघडकीस झाला किंवा हे सगळं खोटं ठरलं तर आपली भूमिका काय राहील? मी जे काय मांडतोय ते वस्तुनिष्ठ आहे आणि हे सत्य आहे. यात उद्या काही झालं तर मी त्यास जबाबदार आहे आणि जशी जनतेवरचा माझ्यावरती विश्वास आहे, जे ते ठरवतील त्यास मी सामोरं जाण्यास समर्थ आहे. तुम्हाला असं वाटतं तुम्ही या निवडणुकीमध्ये विजयी व्हाल? हो, मी निवडणुकीमध्ये विजयी होणारच आहे. काय त्याची कारणं काय असू शकतात? माझं शिक्षण हे BSc केमिस्ट्री आहे. मी सुरुवातीस 2 वर्षामध्ये आमदार शरददादा सोनवणे यांनी जुन्नर तालुक्यामध्ये जो विकास केलेला आहे, जे प्रश्न मार्गी लावलेले आहे, याचा फायदा आपल्या निवडणुकीत होऊ शकतो? हो, दादांनी भरपूर मेहनत घेतलेली, दादांच्या मेहनतीवरतीच मला विजय मिळेल. राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रमोद माळी नावाच्या तरुणाला उमेदवारी देण्याचा प्रयत्न सुरू केला होता. माझ्यासोबत प्रमोद माळी आहे. नेमकं काय घडलं आपण जाणून घेऊयात. प्रमोद, राष्ट्रवादी काँग्रेसकडनं तुम्हाला उमेदवारी मिळावी म्हणून तुम्ही इच्छुक होतात? काय नेमकं घडलं? तुम्ही मग बेनकेंच्या घरी गेलात, ओझरच्या मेळाव्याच्या ठिकाणी गेलात, रघुनाथ लेंडेंकडे गेलात, नंतर तुम्ही सासरवाडीला गेलात, तिथंही राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आले. काय घडलं नेमकं काय सांगाल? राष्ट्रवादी काँग्रेसकडे तुम्ही निवडणूक लढवणार आहात? नाही. मग तुमच्यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी दादागिरी केली, दहशत निर्माण केली, नेमकं काय झालं? 26 तारखेला 2 माणसं गाडी घेऊन ते सासरवाडीला आले माझ्या. तिथून मला गाडीत घेऊन पिंपळवंडीला गेलो आम्ही. तिथून माझी कागदपत्राची विचारणा झाली, कागदपत्र आहे का काय. तिथून मग जातीचा दाखला काढण्यासाठी आम्ही साळवाडीला ग्रामपंचायतमध्ये दाखले काढले. तिथून मग बेनके साहेबांच्या बंगल्यावर गेलो. तिथून ओझरला गेलो, अजित पवारांची सभा होती तिथून मग मला सांगितलं तुम्ही उमेदवार आहे आमचे. मग तिथून संध्याकाळी घरी जाय. निवडणूक लढवायची तुम्हाला निवडणूक लढवायची किंवा नाही याचं माहीत नसतानाच त्यांनीच परस्पर घोषित केलं की हे आमचे उमेदवार? हां. तुमच्याशी कुठल्याही प्रकारची चर्चा केली नाही की बाबा तुला उभं राहायचं आहे, पंचायत समितीच्या निवडणुकीत तुला आम्ही उभं करतोय, कुठलीही कल्पना दिली नाही? कल्पना त्यांनी कागदपत्र काढताना सांगितलं होतं तुम्हाला उभं करायचं आहे, पण माझे काही ते उभं राहायची इच्छा नव्हती माझी. पण ते घरी जाऊन देईना. कागदपत्र काढताना ते सांगितलं होतं उमेदवार करायचे म्हणून यांना. मग ज्यावेळेस तुम्हाला सांगितलं त्यावेळेस तुमचा होकार होता? पिंपळवंडीचा एक श्याम माळी म्हणून आहे, असे दोघांचे चालले होते. त्याच्यामुळं तुमचे ज्यावेळेस कागदपत्र काढले, तुम्हाला सांगितलं तुम्ही उमेदवार असणार आहे, त्यावेळेस तुम्ही सहमती दिली होती का? नाही, मला कुठल्याही पक्षाकडून उभं राहायची इच्छा नाही आहे. तरी माझ्यावर कोणी प्रेशर आणू नये, माझ्या घरच्यांना त्रास देऊ नये, मला त्रास देऊ नये एवढीच इच्छा आहे. मला काही उभं राहायचं नाही. दिनांक 29/1/2017 रोजी फिर्यादीनामे बबूबाई रघुनाथ माळी राहणार बोरी सावडी यांनी येऊन पोलीस स्टेशनला येऊन फिर्याद दिली की काल सकाळी 7 वाजेच्या सुमारास बोरी येथील त्यांचे राहते घरी इसम नामे अजित लेंडे व सोपन लेंडे हे त्यांच्या घरी आले व त्यांच्या मुलाला त्यांच्या पक्षाकडून उमेदवारी कर असे त्यांना सांगितले असता फिर्यादीने सांगितले की माझा दुसरा मुलगा आपला माणूस आपल्या आघाडी यांच्याकडून उभा आहे, त्यामुळे माझा मुलगा उभा राहू शकत नाही असे सांगितले असता त्यांनी अनाधिकृतपणे त्यांच्या घरात प्रवेश करून फिर्यादीला व त्यांच्या मुलाला शिव्या करून जीवे मारण्याची धमकी दिली. अशी फिर्याद दिल्याने नारायणगाव पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर नंबर 22/17 भादवी कलम 452 171 504 506 34 अन्वये गुन्हा दाखल असून सदर गुन्ह्याचा तपास सुरू आहे. साक्षीदारांचे जबाब नोंदवून पुढील कायदेशीर कारवाई करण्याची तजवीज ठेवलेली आहे. त्यांच्या मुलाचं नाव
मोहन रघुनाथ माळी. तपास मी स्वतःच करीत आहे. तर काय होती ही कुरघोडी आपण पाहिलीत. या निमित्ताने आपला आवाजचे काही प्रश्न आहेत, या प्रश्नांवर जुन्नरच्या आमदारांना आम्ही बोलतं केलं. आपल्याला माहीतच आहे की माजी आमदार वल्लभशेठ बेनके यांच्यावर घराणेशाहीचा आरोप नेहमीच होत आला आहे. पण विद्यमान आमदार शरददादा सोनवणे यांनी आपल्या बंधूंना उमेदवारी जाहीर केल्याने घराणेशाहीच्या आरोपात कितपत तथ्य आहे पाहूयात. नेमकं काय म्हणाले शरददादा सोनवणे. जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीचं बिगुल वाजलेलं आहे. वातावरणामध्ये गरमागरम होऊ लागलेले आहे. पिंपळवंडी आळे या गटामध्ये आमदार शरददादा सोनवणे यांनीही आपल्या बंधू शशी सोनवणे यांना उमेदवारी देण्याची तयारी सुरू केलेली आहे. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसनेही शरदराव लेंडे यांना तिसऱ्यांदा उमेदवारी दिलेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा इच्छुक असलेला उमेदवार आपला माणूस आपली आघाडी यांच्या कार्यकर्त्याने शरदराव लेंडेंच्या मुलाला आणि त्यांच्या सहकार्याला धक्काबुक्की केली अशा प्रकारची तक्रार राष्ट्रवादी काँग्रेसने केलेली आहे. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आपला माणूस आपल्या आघाडीचा जो उमेदवार आहे त्यांच्याच नातेवाईकांच्या घरामध्ये जाऊन एका आजीला आणि एका कार्यकर्त्याला दमदाटी केलेली आहे. त्या कार्यकर्त्यांनी आणि त्या आजीने नारायणगाव पोलीस स्टेशनला रघुनाथ लेंडेंचे बंधू सोपानराव लेंडे त्याचबरोबर शरदराव लेंडेंचे चिरंजीव यांच्याविरोधात गुन्हा दाखल केलेला आहे. अतिशय सेन्सिटिव्ह हा मतदारसंघ होतोय की काय अशी सगळ्यांच्या मनात शंका आहे. आपला माणूस म्हणून ज्यांचं नाव घेतलं जातं ते आमदार शरददादा सोनवणे माझ्यासोबत आहे. नेमकं काय घडलंय, काय वस्तुस्थिती आहे, त्यांनी आपल्याच बंधूला उमेदवारी का दिली, बेनकेंची घराणेशाही आहे असा आरोप केला जात होता, आताही त्यांनी त्यांच्या बंधूला उभं केलंय. ह्या सगळ्या प्रश्नांची आपण त्यांच्याकडनं उकल करून घेणार आहोत. दादा, पिंपळवंडी गटामध्ये आपण आपल्या बंधूंना उमेदवारी दिलेली आहे, बेनकेंची घराणेशाही आहे असा आरोप केला जात होता. आपणही आपल्या बंधूंना उभं करून घराणेशाहीच केलेली आहे, एक मेसेज जातोय, आपण काय सांगाल? खरं तर घराणेशाही कोणती? मी प्रथम आमदार झालेलो आहे. माझ्या पाठीमागं माझी कुठलीही घराणेशाही नाही. माझे वडील आमदार नाही, खासदार नाही, मी आमदार झालो आहे. आणि आमच्या भावाला खालून लढायला सांगितलं आहे, म्हणजे जी हिंमत बेनकेंमध्ये नाही. त्यांची घराणेशाही आहे. 7 वेळा तिकीट त्यांची आमदारकीची घरात आली, 6 वेळा वल्लभशेठ आणि 7व्यांदा अतुल बेनके, ही घराणेशाही. इथे ती परिस्थिती नाही. त्यांना असं वाटतंय तर त्यांनी स्वतःच्या मुलाला लोकांमध्ये आणण्यासाठी मग खाली जिल्हा परिषद द्यायला पाहिजे होती किंवा आताही द्यायला पाहिजे ना. जनतेचा कौल त्यांना कळेल काय परिस्थिती आहे. आमदार साहेब, वल्लभशेठ बेनके आमदार असताना त्यांनी मुलाला कधीही जिल्हा परिषदेची उमेदवारी दिलेली नाही. आपण आमदार असताना आपल्याच भावाला उमेदवारी द्यावी का वाटलं? घराणेशाही नाही. कारण मी जिल्हा परिषद, याचा अर्थ काय निघतो? याचा अर्थ असा आहे का तो कार्यकर्ता आहे खाली. इतर कार्यकर्ते नव्हते का दादा? जो असेल तर नाव सांगा, कोण लढणार आहे त्याला तिकीट देऊन टाकतो. तुमच्याकडे माहिती असेल तर मला पुरवा. म्हणजे आपला माणूस आपली आघाडी किंवा शरददादा सोनवणे यांना ह्या आळे पिंपळवंडी गटामध्ये जिल्हा परिषदेसाठी असणारा उमेदवार एकही कार्यकर्ता मिळाला नाही शशी सोनवणे यांच्याशिवाय? 100% मिळालेलं नाही. आळे गावाला उमेदवारी घ्या म्हणून 1 महिना मागायला आलो, पण आपापसामध्ये दोन्ही नेते मंडळाची सेटिंग आहे. ह्या मतदारसंघामध्ये ह्या गोष्टी मला प्रामुख्याने जाणवल्या. कार्यकर्त्यांचे हाल होत आहेत, कार्यकर्ते अडचणीमध्ये येत आहेत, दरवेळेला ते झेंडे उचलतात. यांची मात्र आपली सुखाने एकमेकांची पोळी खायचं काम आणि टाळी द्यायचं काम चालू आहे. मग याचा निकालच लागला पाहिजे. सर्वसामान्य जनतेला ह्या मतदारसंघातून ह्या गटाचा विकास होण्यासाठी प्राबल्याने निवडणूक लढली पाहिजे अशी भूमिका घेऊन खरं तर आम्ही कामाला लागलो. खरं तर शरदराव लेंडे साहेबांबद्दल आम्ही खूप आदर करतो, केला आहे, आजही आहे, उद्या राहणार आहे. प्रश्न असा आहे की त्यांनी इन्स्पेक्टरचा हवालदार व्हायचं कारण काय? साहेब, आमच्याकडे एक अशी माहिती आहे किंवा अशी चर्चा होते, शरद लेंडे जर पुन्हा जिल्हा परिषदेला उभे राहिले तर आमदार शरददादा सोनवणेंचा पाठिंबा राहील, उमेदवार देणार नाही असं त्यांचे कार्यकर्ते सांगतात. नेमकं काय ठरलं होतं? त्यांचे कार्यकर्ते काय सांगतील त्याला कुठे काय महत्त्व आहे? मुळात हे नेते मंडळी हे कार्यकर्ते आपल्या सोयीने निवडणूक करतात. मी त्यांना असं म्हटलं होतं की मी आमदारकी लढवायच्या आधी जर समजा त्यांना आमदारकी मिळत असेल राष्ट्रवादीकडून अधिकृत, तर मी आमदारकीला त्यावेळेला म्हणजे 2014च्या निवडणुकीला मी राष्ट्रवादीची आमदारकी जर माझ्या गावात शरदराव लेंडे येत असेल तर मी थांबायला तयार आहे. आलेली तिकीटसुद्धा मी थांबवायला तयार आहे. पण ते 2014ची विधानसभा, कारण हे उपाध्यक्ष राहिलेले आहेत पुणे जिल्ह्याचे, त्यांची पोस्टिंग व्हायला पाहिजे. त्यांचं रिटर्न्स म्हणजे रिव्हर्स स्विंग नाही पडायला पाहिजे. डिग्रेडेशन होते. रिव्हर्स स्विंग जो तर टाकता येईल राजकारणामध्ये, तो दृष्टीने माझ्या गावच्या दृष्टीने किंवा जनतेच्या दृष्टीने फार चुकीचा संदेश आहे.
आणि म्हणून मी त्यांना संवर्धन करण्याचाच प्रयत्न केला. राष्ट्रवादीच्या पंचायत समितीच्या पिंपवंडी गणातील इच्छुक उमेदवाराचं अपहरण नाट्य 2 दिवस सोशल मीडियावर चांगलंच गाजलं. यावरचा आमचा हा दुसरा प्रश्न. राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांच्या पद्धतीनं त्यांचे उमेदवार उभे केलेले आहेत. त्यांच्या पंचायत समितीचा एका इच्छुक उमेदवाराला ते तयार करत असताना त्यांचे कार्यकर्ते कन्व्हिन्सिंग करायला गेले आणि आपल्या कार्यकर्त्यांनी शरदराव लेंडेंच्या मुलाला आणि एका सहकाऱ्यांना मारहाण केली, अशी एक तक्रार आहे. आपण काय सांगाल? खरं तर मला ह्या माझ्या तालुक्यातल्या राष्ट्रवादी पक्षाच्या काही लोकांचा बनाव आताशी लक्षात यायला लागला की ही लोक कशी 25-30 वर्ष या तालुक्यामध्ये राज्य करू शकले. बनाव करणं हा त्यांच्या आयुष्याचा मूळ हेतू झालेला आहे. मला आठवतं आहे, मी माहिती घेतल्या, देवराम लांडे यांच्या वेळेला सुद्धा विधानसभा जिंकण्यासाठी देवराम लांडेच्या डोक्याला आणि पायाला खोट्या पट्ट्या बांधल्या, खोट्या केसेस केल्या आणि वातावरण भडकून दिलं. आदिवासी बांधवांच्या मनामध्ये ती भावना तयार करून दिली आणि त्यावेळेला वल्लभ शेठ आमदार झाले. माझ्या कालच्या सुद्धा नगरपालिकेच्या निवडणुकीला त्यांना कळलं की आपला माणूस आपली आघाडी निवडून लढते स्वतःच्या बळावर आणि जनतेच्या विश्वासावर लढणं सोपं नाही आहे. हे टॅग घेऊन फिरतात, टॅग, NCPचा टॅग, शिवसेनेचा टॅग, याची स्वतःची काय कुवत आहे हे जनतेला माहीत आहे. टॅगवर काम करणं आणि विदाऊट टॅगचं काम करणं यात फरक आहे साहेब. प्रश्न असा आहे की त्यांच्या उमेदवाराला तुमच्या कार्यकर्त्यांनी अशा पद्धतीनं दमबाजी करणं कितपत योग्य आहे किंवा नेमकं काय घडले जनतेलाही कळू द्या ना. त्याचा बनाव सांगतो मी तुम्हाला, थोडं धैर्याने तुम्ही जर समजून घेतलं त्याचा बनाव कळेल. त्याची पार्श्वभूमी अशी मी आपल्याला सांगतो की जसं लांडे साहेबांचा मी किस्सा सांगितला, देवराम लांडेचा, त्यांनी बनाव केला. साहेब, लांडे साहेबांच्या प्रकरणामध्ये पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल होता, त्याची इन्क्वायरी झाली. खोटा असतं तर त्यांचा गुन्हा दाखल झाला असता. असं आहे, खोट्या पट्ट्या बांधल्या की नाही जनतेने पाहिल्या. गुन्हा दाखल होणं फार मोठा इश्यू नाही. इश्यू आहे गुन्हा दाखल करून त्याच्या पाठीमागची भावना बदलणं, हे महत्त्वाचं आहे. जुन्नर नगरपालिकेला सुद्धा ह्या लोकांनी कारण नसताना मी तिकडे, माझा भाऊ तिकडे आणि इथं त्या रस्त्याच्या बाबतीमधला बनाव तयार केला आणि बनाव तयार करून तो लोकांसमोर मांडण्यात आला. अदाखलपत्र गुन्हा दाखल केला आणि त्याच्यामधून काही तथ्य नाही. चौकशी केली, पोलिसांनी म्हटले काहीच नाही. आजची सुद्धा घटना तीच आहे. पंचायत समितीचा माझ्या गणातला, पिंपळवंडी गणातला असलेला अनुसूचित जमातीतल्या जे इथं रिझर्वेशन आहे त्याच्यामध्ये ऋषभ माळी म्हणून या तरुण अतिशय उच्च शिक्षित आहे, MSc इन केमिस्ट आहे, म्हणजे रसायनशास्त्रामधला तो MSc झालेला पदवीधर आहे. त्या मुलाला उमेदवारी दिल्यानंतर त्या मुलाच्या आईने, वडील त्यांना मधल्या काळामध्ये, सुरुवातीच्या काळापासून त्यांच्यावर नसताना आईने त्यांचा सांभाळ केला. त्यांचा सांभाळ करून त्यांना लहानाचं मोठं केलं. दोन्ही मुलं शिकलेली आहे. त्यातला हा धाकटा मुलगा जो ऋषभ आहे यांनी माझी उमेदवारी स्वीकारली. राष्ट्रवादीला कुठेच जागा मिळत नाही म्हणून त्यांच्या सख्ख्या भावाला, त्याचा सख्खा भाऊ जो आहे त्याचं नाव मोहन आहे, त्या मोठ्या भावाला आणि त्याच्या आईला त्या ठिकाणी स्वतः अतुल बेनके 3 तास बसण्याबद्दल दुमत नाही, कन्व्हिन्स करण्याबद्दल दुमत नाही. अतुल बेनके त्या ठिकाणी, रघुनाथ लेंडे, सोपान लेंडे, अजित लेंडे आणि राष्ट्रवादीची भले टीम 5-25 लोकांची घेऊन 5-6 गाड्या घेऊन हे त्यांना पैशाचा बंडल समोर ठेवून आम्ही दाखवत होते की तुम्हाला आम्ही 5 लाख रुपये देतो, तुम्हाला आम्ही घर बांधून देतो, तुम्हाला आम्ही शौचालय बांधून देतो, ह्या मुलांना नोकऱ्यांचं आम्ही पाहतो, तुम्ही त्या मोहनला उभं करा. म्हणजे ऋषभच्या समोर मोहन म्हणजे सख्ख्या भावाला, दोन्ही सख्खे भाऊ लढले पाहिजे अशी भूमिका घेऊन ते तिथं बसले होते. त्यांची आई म्हटली, साहेब मी गरीब आहे, मला माझी मुलं मी घामाने रक्ताने वाढवली, मोठी केली, त्यांना भाकर तुकडा खायला घातला माझ्या मजुरीतून आणि त्यांना मोठं केलं, समाजाच्या उपयुक्त केलं. आणि आज याच्यासाठी त्यांना समाजात पाठवायचं का दोन्ही भावना राजकारणामध्ये तुमच्या पक्षासाठी भांडणं करायची. माझा एक मुलगा आमदार मोदयांबरोबर दिलेला आहे, तो निवडणूक लढेल. दुसरा जो मुलगा आहे माझा तो राजकारणामध्ये येणार नाही असं स्पष्ट सांगितल्यानंतरसुद्धा ही मंडळी तिथे म्हटली. शेवटी 3 तासानंतर जाताना अशी म्हटली की तुम्ही कसं गावामध्ये राहता मग आम्ही पाहतो, जर तुम्ही आम्हाला सहकार्य नाही केलं तर. ठीक आहे, तो दिवस निघून गेला. त्याच्यानंतरच्या दुसऱ्या दिवशी सकाळी ही मंडळी पुन्हा तिथं गेली. त्या लोकांना, आईला आणि त्या मुलाला धमकवलं म्हटलं. त्याच्यानंतर त्यांना म्हटलं की तुम्ही तुमचे कागदपत्र आमच्या ताब्यात द्या, नाही ताब्यात दिलं तर मग आम्ही तुम्हाला उचलून नेऊ
आम्ही तुम्हाला त्या ठिकाणी फॉर्म भरायला भाग पाडू आणि जर तुमचा मुलगा जर नाही तयार झाला, तो दुसरा मुलगा जर समजा आमदार म्हणून लढला तर आम्ही त्याला ठार मारू. लोकशाहीमध्ये इतक्या खाली जाऊन काम करण्याची ही जी पद्धत आहे याचा मुळात निषेध आहे. हा मग तो दुसरा मुलगा जेव्हा भेटत नाही, तो तिथून मग पलायन करून गेला, तो निघून गेला, तर यांनी त्याच्या मावशीचा मुलगा जो लहानाचा मोठा यांच्याकडे झाला, त्याचं नाव प्रमोद माळी, त्या प्रमोद माळीला त्यांनी जबरदस्ती केली पुन्हा त्याच्या चुलत भावाला, एकच करते, आणि तिथे सुद्धा त्याचा त्या ठिकाणी सहकार्य लाभलं नाही. त्याची बायको डिलिव्हरी झाली, घारगावला ती आहे, आता 4 दिवसाचं बाळ आहे तिचं. हे मंडळी शरदराव लेंडे साहेबांचा मुलगा आणि त्याच्याबरोबर असलेले लेंडे स्थळातली त्यांची जे भावकीतली काही मंडळी रात्रभर तिथं पाहायला राहिली. त्याला उचलून आणायच्या बेतामध्ये असताना त्या मुलाला ज्यावेळेला हा कट लक्षात आला, त्याने त्यांना जुगारून लावून तरी त्याची कॉलर पकडली. अजित लेंडेंनी त्याला शिवीगाळी केली, धक्काबुक्की केली. तू जर नाही आला तर तुझं लक्षात ठेव, तुझं काही कमी जास्त झालं तर आम्ही जबाबदार नाही, तुला ठार मारू. अर्वाच्य भाषेत शिव्या दिल्या. एखाद्या व्यक्तीला ज्या वेळेला आपण जातीवादावर शिव्या देतो, अर्वाच्य शिव्या देतो, त्यावेळेला आपण आपली लेवल कुठे ठेवलेली याचा विचार, खुर्ची महत्त्वाची नाही, जनमानसातली आपली प्रतिमा महत्त्वाची. तो मुलगा तिथून पळून गेला. त्याच्या विरुद्ध त्याच्या सासूला सांगितलं की गुन्हा नोंदवा आमदाराच्या विरोधात. रघुनाथ लेंडे तिथं जाऊन 4 तास बसले घारगावला. मला हे कळत नाही, हा एवढा 8 तास हे एवढं राजकारण कुठल्या टोकाला हे सगळी मंडळी घेऊन चाललेली आहेत. तुम्ही हवं तर त्या कुटुंबाची बाईट घ्या, त्या महिलेला भेटा, त्या महिलांची जी मुलं आहेत, जी स्वतः मोठा मुलगा जो इंजिनियर झाला आहे, दुसरा मुलगा जो आज MSc झाला आहे, त्यांच्याशी बोला. काय म्हणतंय गाव, काय म्हणतात ती लोक, काय परिस्थिती आहे. यांनी लगेच आपला व्हॉट्सअपवर सोशल मीडियावर एक मेसेज तयार केला. आपला माणूस आपली आघाडी शरद सोनवणेच्या उमेदवारांनी आणि त्यांच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी अजित लेंडे यांना मारहाण केली. आपण ज्या गावाचं संवर्धन मी करतोय, ज्या गावाच्या अस्तित्वासाठी मी झगडतोय, तालुक्याचं नेतृत्व घेऊन पुढे चाललो आहे, तिथे मला सहकार्य करायचं तर लांबच राहू द्या, परंतु केवळ बेनके कुटुंबियांच्या नादी लागून त्यांच्या इथं जे 35 वर्ष त्यांनी पाणी भरलंच आहे, असं आहे गावाला तिथं त्यांनी लाचार करायला लावलंच आहे. पण इथून पुढच्या कालखंडामध्ये सुद्धा या अशाच पद्धतीच्या वागणुकीमुळं माझ्या गावातली जनता द्विधामनस्थित नाही आज, ती स्पष्ट झालेली. आता त्यांना कळून चुकलेलं आहे की वारंवार या लोकांचं वागणं हे याचा अर्थ असा आहे की यांना शरद सोनवणेला आमदार म्हणून काम करून द्यायचं नाही, चुकीचे आरोप प्रत्यारोप करायचे. थेट निवडणूक आहे. शरद लेंडे उद्या निवडणुकीमध्ये उभे आहेत, शशिकांत सोनवणे निवडणुकीत उभे आहेत, अजून एक शिवसेनेचा उमेदवार उभा आहे. जी लढाई होईल त्या लढाईमध्ये जनता त्या ठिकाणी ज्याला स्वीकारेल तो या जिल्हा परिषदेचा सदस्य होईल. त्याच्यासाठी हे सगळे जे काय नाटक चालू आहे, हा जो ड्रामा चालू आहे, फिल्मी स्टाईलने ड्रामा करायची या लोकांना सवय लागलेली आहे. नाव बदनाम करायचं, लोकांना भावनिक करायचं आणि मतदान करायचं, तो काळ संपला साहेब. त्या काळावर आता लोकांचा विश्वास नाही. लोक प्रॅक्टिकली येतात, भेटतात, ते तातडीने सगळी माहिती घेतात. या सगळ्या गोष्टीमध्ये निश्चितपणे आमच्या मंडळीची आमची कुठेही चूक नाही. मला सुद्धा ही गोष्ट सगळी झाल्यानंतर कळते की अशी घटना त्या लोकांचाच मुळात घरातून विरोध आहे. राजकारणात आम्ही एक मुलगा दिला, आम्हाला बाकीतला आमचा कुठलाही नातेवाईक उभा करायचा नाही. राजकारण हे आज येतो उद्या नाही. 21 फेब्रुवारीपर्यंत राजकारण संपलेलं असेल. अतुल बेनके आणि शरदराव लेंडे ज्या वेळेला गेले त्यावेळेला त्यांनी त्यांना धमकावलं नाही, फक्त पैशाचं आमिष दाखवलंय. धमकावलंय 27 तारखेला सकाळी, 25 तारखेला त्या ठिकाणी ही मंडळी तिथं उमेदवारी आम्हाला द्या, तुमच्या मुलाची अशी मागणी करायला गेलती. आम्ही तुम्हाला पैसे देऊ करू, आम्ही तुमचं कर्ज भरू, आम्ही तुम्हाला घर बांधून देऊ, आम्ही तुम्हाला शौचालय बांधून देऊ, तुमच्या मुलांना आम्ही नोकरी देऊ. एवढे ॲडजस्टमेंट होतेच ना राजकारणामध्ये. पण त्याच्याबद्दल कुठं दुमत आहे? गुन्हा कुणावर दाखल झाला आहे? गुन्हा ज्यांनी धमकावलं त्यांच्यावर दाखल झाला आहे. आणि माझी ती प्रवृत्ती नाही आहे की चुकीच्या माणसाच्या बाबतीमध्ये मुलांनी किंवा कार्यकर्त्यांनी रिडिंग करावं, तो आमचा स्वभावही नाही आहे. जे वस्तुस्थिती आहे त्या वस्तुस्थितीप्रमाणे कोण कसं वागलं आहे. समजा एखादा माणूस सहमतीने बरोबर असेल पण तो काय बोलला नसेल तर तो फक्त बोलला नाही, तो बरोबर होता असं म्हणायचं आहे. पण ज्याने धमकावलं आहे फक्त त्याचंच नाव घ्यायचं आहे. वस्तुस्थिती अशी आहे. 25 तारखेला ह्या लोकांनी त्या कुटुंबाला मागणी केली, आम्हीच दाखवलं. 27ला धमकावण्यात आलं, 27ला झटापटी झाली आणि त्याच्यानंतर कालच्या 29ला सकाळी घारगावला हा प्रकार त्याच्या चुलत भावाच्या विरोधामध्ये घडला. त्या घारगावला यांनी उलट चोराच्या उलट्या बॉम्बा
त्यांनी तिथं असं नोंदवलं शरद लेंडेंच्या मुलांनी, अजित लेंडेंनी. आता मला कालपर्यंत वाटत होतं की शरद लेंडेचं कुटुंब तरी किमान राजकारणामध्ये खरं बोलत असेल, पण माझी आता खात्री झाली यांच्यातला एकही खरा नाही, ही माझी ठाम आता खात्री झालेली आहे. आणि त्यांनी खोटा तिथं गुन्हा नोंदवला म्हणजे तो अदाखलपत्र आहे, कारण त्याच्यामध्ये काय सत्यच नाही आहे. त्यांनी सांगितलं की मला आमच्या मुलाला, तू घारगावला गेला कशाला बाबा, तुझी सासरवाडी का घारगावला, रात्रभर तिथं गाडीत जाऊन झोपला, तिथं जाऊन बसला, त्याला किडनॅप करायचं, त्याला उचलायचं म्हणून, आणि मग तिथं तो येत नाही म्हणून तुला त्याने झटपट करून तो निघून गेला पळून. याचा अर्थ काय, तो तुझ्याबरोबर अपहरून यायला पाहिजे होता का, तुझ्या गाडीत बसून यायला पाहिजे होता का? ज्याची इच्छा नाही लोकशाहीमध्ये, त्या लोकशाहीमध्ये इच्छा नसताना तुम्ही एखाद्याला जबरदस्ती करणं म्हणजे तुम्ही केवढा मोठा गुन्हा त्या ठिकाणी करताय, याचा आपल्याला आपण थोडा विचार करणं भाग आहे. साहेब, तुमचा जो उमेदवार माळी आहे, तुमच्या उमेदवाराला धोका होऊ नये म्हणून तुम्ही त्या कुटुंबाला पाठिंबा देत आहे. शरद लेंडेंच्या मुलाला जर त्या आजींनी ओळखलं तर शरद लेंडेंची उमेदवारी आम्ही मागे घेऊ असं त्यांचं म्हणणं आहे. आपण काय सांगाल? शरद लेंडेच्या मुलाला ओळखलं तर उमेदवारी मागं जाईल, तर तिथे 100% त्यांना असं बोलून, कारण आत्तापर्यंत मी अतुल बेनकेचा आणि या राष्ट्रवादी पार्टीचा मी अनेक वेळेला आत्तापर्यंत प्रयोग पाहिलेला आहे. दादांत खोटं बोलायचं आणि खरं काहीच नाही करायचं, म्हणजे जे बोलायचं ते करायचंच नाही. ते ना उमेदवारी मागं घेत ना ते खरं बोलत. त्यांच्याशी सामना करायला मी सत्याच्या मार्गावर उभा आहे. निश्चितपणे त्यांनी किती असत्य करावं, माझा सत्य त्यांचा बिमोड केल्याशिवाय राहणार नाही, फक्त मी एवढंच सांगेल आपल्याला. आमदार साहेब, जुन्नर तालुक्यामध्ये जिल्हा परिषदेचे 7 गट आहे. 7 जिल्हा परिषदेचे उमेदवार, पंचायत समितीचे 14. आपली या मतदारसंघाची तयारी झालेली आहे. बाकीच्या मतदारसंघात नेमकं काय चाललं आहे समजत नाही. आपण नेमकं काय करणार आहात? मनसेकडनं उमेदवार उभे करणार आहात की आपला माणूस आपली आघाडी या पक्षाकडनं उमेदवार उभे करणार आहात की कोणाशी युती करणार आहात? नाही, माझे उमेदवार तयार आहेत. अजून युतीचा काय कोणाकडून प्रस्ताव आला नाही. मी शिवसेनेला प्रस्ताव दिला होता, पण शिवसेनेने त्या प्रस्तावाची दखल घेतली नाही. भाजप आणि शिवसेना हे एकत्र येतील अशी भूमिका वाटत होती, पण त्यांचं काय होते मला कल्पना नाही. कारण मी खासदार इथं असल्यामुळं नगरपालिकेमध्ये ते माझ्याशी अति खरं वागल्यामुळं मी जरा सावध झालो. कारण तो पण माणूस फार खरा वाटला मला राजकारणामध्ये. राष्ट्रवादीने त्यांचं बऱ्यापैकी जुळतंय असं आता कार्यकर्त्यांना खालपर्यंत कळायला लागलेलं आहे, म्हणून मी थोडासा सावध झालेलो आहे आता. आणि या सगळ्या गोष्टीमध्ये निश्चितपणे माझे सगळ्या ठिकाणचे उमेदवार आता तयार आहेत. ज्या वेळेला हे उमेदवार एकत्र आम्ही करून फॉर्म भरू त्यावेळेला तुम्हाला त्यांची सगळी नावं डिक्लेअर झालेली पाहायला मिळतील. आणि सगळ्या उमेदवारांच्या अंतस्थ तयाऱ्या पण चालू आहेत. 2-2, 3-3 राऊंड झालेले आहेत. आमचा पुढचा प्रश्न आहे आमदारांनी केलेल्या राजीनाम्याच्या वक्तव्याचा. बैलगाडा शर्यतीच्या दरम्यान रास्ता रोको ज्यावेळेस झाला होता त्यावेळेस आमदारांनी हे विधान केलं होतं. त्याची डेडलाईनही त्यांनी दिली होती, ती शासकीय शिवजयंतीची, अर्थात 19 फेब्रुवारीपर्यंत हे स्पष्टही होईल. पण या क्षणाला नेमकं त्यांचं काय म्हणणं आहे पाहूया त्या पुढच्या प्रश्नात. आमदार साहेब, परवा नारायणगावला बैलगाडा सुरू व्हावं म्हणून आंदोलन झालं. त्या ठिकाणी आपण घोषणा केली की जर 19 फेब्रुवारीपर्यंत बैलगाडा शर्यत सुरू झाली नाही तर मी आमदारकीचा राजीनामा देईन. आपण ज्या विधिमंडळाचे सदस्य आहात त्या ठिकाणी कायदा बनवला जातो. कायदा बनवणारीच मंडळी अशा प्रकारच्या घोषणा करत असतील तर इतरांनी आदर्श काय घ्यायचा, आपण काय सांगाल? कोणासाठी आहे सगळं? ही व्यवस्था, ही लोकशाही. जर त्या ठिकाणी आम्ही राज्यामध्ये आंदोलन करतोय, हायकोर्टात गेलोय, कोर्टात गेलोय, सुप्रीम कोर्टात गेलोय, आमदार साहेब राजीनामा देऊन प्रश्न सुटेल का? सांगतो ना कसा सुटेल. जेवढे ग्रामीणचे आमदार त्यांनी राजीनामा दिल्यानंतर माझं असं मत आहे की 1 मिनिटात प्रश्न सुटेल. कुणाच्या जीवावर सरकार उभं आहे, कुणाच्या जीवावर खुर्च्या आहेत. कायदे आम्ही बनवतो, तर कायदा आम्ही बनवून पाठवला ना वरती दिल्लीला. दिल्लीने सुद्धा तो कायदा तयार करून, मसुदा तयार करून, होकार देऊन तो सुप्रीम कोर्टात दिला आहे. परंतु आमचं असं म्हणणं आहे की एक पाऊल पुढे टाकून, जनाधाराचा विचार करून, शेतकऱ्यांच्या भावनेचा विचार करून शासनाने आचारसंहितेचं कारण न सांगता निश्चितपणे ह्या गाड्यांना परवानगी द्यावी. कारण डिफेन्स काय करायचा हा असलेला शासनाचा आणि केंद्र शासनाचा कोर्टासमोरचा विषय आहे. त्याच्यामध्ये फार काय वेळ शेतकरी आता त्याच्यामध्ये टांगून राहणार नाही. आता अंत झाला. ही काय आजची लढाई नाही आहे. काल आंदोलन करतोय आणि आज आम्ही काय स्टंट करतोय अशातला भाग नाही आहे. आमदारकी म्हणजे काही सोपी गोष्ट वाटते का? ज्या 5 लाख लोकांनी निवडून दिलं आहे, ज्या कष्टातून ही आमदारकी घेतली,
कुठले बापजादे माझ्या मागं नाही, कुठल्याही असलेल्या पक्षाचा मोठा टॅग मागं नसताना लोकांच्या जनमताच्या विचारांवर, त्यांच्या असलेल्या अपेक्षेच्या जोरावर ही जी आमदारकी आली. सर्वप्रथम विधिमंडळातल्या पावसाळी अधिवेशनात निवडून गेल्यानंतर त्या पायऱ्यावर आम्ही सगळी मंडळी बसलो होतो. महेशदादा लांडगे आमदार असतील, सन्माननीय असलेले राहुल कोल आमदार असतील दौंडचे, मावळचे आमदार संजय बाळा बेगडे असतील, खेडचे आमदार सुरेश गोरे असतील, बाबूराव पाचरणे असतील शिरूरचे, शरद सोरोने असतील जुन्नरचे. काहीही सकाळी न खाता पिता 9 वाजल्यापासून सायंकाळी 5 वाजेपर्यंत पायरीवर बसलो. तो काय स्टंट आहे? आमदार साहेब, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आपले मित्र आहेत. ते मुख्यमंत्री नसताना, आमदार असताना आपण त्यांना शिवनेरी किल्ल्यावर घेऊन गेलात. तुमची मैत्री सगळ्या जगाला माहिती आहे. भाजपचं सरकार केंद्रात पण आहे. हा प्रश्न का सुटत नाही? प्रश्नाला वेगवेगळे अँगल चालवणारी माणसं आपल्यासमोर काय वेगवेगळी धोरणं ठेवून करतात मला कल्पना नाही. देवेंद्र फडणवीस सरकारसुद्धा या बाबतीमध्ये पॉझिटिव्ह आहे. आमच्या वारंवार चर्चा झालेल्या आहेत. प्रश्न असा आहे, पॉझिटिव्हिटी आहे, मग कुठं माझी शक्ती आम्हाला कळत नाही. खाली काय चाललं आहे की वर काय चाललं आहे. कारण हा ज्यावेळेला निर्णय झाला त्यावेळेला आघाडी सरकार केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये होतं. म्हणजे बंदीच्या वेळेला उठवायचा निर्णय भाजप सरकारने करावा ही आमची किमान अपेक्षा आहे. आणि मला खात्री आहे की मला असं वाटतं की कुठल्याही परिस्थितीमध्ये हे सरकार त्याचं पाऊल उचलल्याशिवाय राहणार नाही. किमान माझी आमदारकी जर समजा त्याच्यासाठी बळी जात असेल तर त्याचा मला आनंद होईल. कारण ही आमदारकी कमीत कमी जसं मंगल पांडेचा एक बळी अनेक क्रांतिकारी तयार करू शकले, तसं या शेतकऱ्यांच्या हिताच्या निर्णयासाठी माझी आमदारकी जरी तिथे पणाला लागली तर त्याच्यामध्ये मी फारसा काय विचार करू असं मला वाटत नाही. तुम्ही तुमच्या निर्णयाची ठाम आहात? होय, मी माझ्या निर्णयाची ठाम आहे. 19 फेब्रुवारीपर्यंत जर बैलगाडा शर्यत सुरू झाली नाही तर आमदार शरददादा सोनवणे आमदारकीचा राजीनामा थेट राज्यपालांकडेच देणार? हो, मी माझा आमदारकीचा राजीनामा आधी विधिमंडळाचे नेते मुख्यमंत्री आहेत आमच्या सगळ्या 288 आमदारांचे, पहिला राजीनामा त्यांच्या आणि त्यांच्या बरोबरीच राजीनामा राज्यपाल, म्हणजे ज्या असलेल्या राजीनामाची प्रत आहे ते दोन्ही सन्माननीय महाराष्ट्राच्या राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांना एकाच वेळेला दिली जाईल. आमदार साहेब, जुन्नर पंचायत समितीची सत्ता शिवसेनेकडे आहे. आपण स्वतंत्रपणे निवडणूक लढवत आहे. जिल्हा परिषद सदस्य संख्या ही शिवसेनेची जास्त आहे. या निवडणुकीमध्ये काय होऊ शकतं, काय सांगाल आपण? नाही, मला असं वाटतं की जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निकालाचा तसा काही आज कोणी तातडीने त्या ठिकाणी निष्कर्ष करणार नाही. कारण आता टॅगवरच्या मतदानाच्या जर आपण विचार केला की बाबा राष्ट्रवादी म्हणून मतदान करतील किंवा शिवसेना म्हणून मतदान करेल किंवा भाजप म्हणून मतदान होईल, किंवा आता लोकांच्या भूमिका माणसावर आलेल्या आहेत. त्याचं कारण तुम्हाला सांगतो, जसे उमेदवार डिक्लेअर होतील प्रत्येक गटाचे तर तो माणूस कसा आहे, मागच्या 5 वर्षात मागच्या 10 वर्षात तो कसा वागला, त्याचं स्वतःचं कसं स्टँड आहे, तो लोकांच्या संपर्काबरोबर स्वतःची विश्वासार्हता किती सांभाळून चालणार आहे, त्याच्यावर कुठला समजा डाग आहे की नाही, त्याचं चारित्र्य तो संपन्नतेच्या दिशेने पाऊल आहे की नाही, तो कामाचा किती त्याला कळवळा आहे, या सगळ्या गोष्टीचा मोजमाप करून या निवडणुकीचे निकाल लागतील. उमेदवारीचा कस जो जास्त प्रमाणात चांगला लावेल, मग त्याच्यामध्ये राष्ट्रवादी असेल, शिवसेना असेल, भाजप असेल किंवा आपला माणूस आपल्याकडे असेल, जो माणूस चांगला देईल त्या माणसाची वर्णी मात्र समाज लावल्याशिवाय राहणार नाही, असा निकाल लागेल असं मला म्हणायचं आहे. आमदार साहेब, आपण तालुक्याचे आमदार आहात. निवडणूक पुढ्यात आहे. कायदा सुव्यवस्था चांगली राखली जावी, सगळ्याच राजकीय पक्षांनी शांततेने नियोजन करावं. आणि मात्र खरे आज पिंपळवंडी गटामध्येच एक वातावरण गरम होतं आहे. आपण काय सांगाल? राजकीय पक्षांना काय आव्हान कराल? खरं तर मी 2 वर्ष झाले तालुक्याचा आमदार होऊन माझ्या कार्यकालामध्ये जुन्नर हे शहर शांत राहिलेलं आहे आणि ग्रामीण पहिल्यापासून शांतच आहे. निवडणूक येतात, निवडणूक जातात आणि खरं तर कायदा सर्वांना सारखा आहे. मग तो आमदार असो किंवा सर्वसामान्य घटक असो, प्रत्येकाने कायद्याचा सन्मान करावा. राजकारणामध्ये एखादी गोष्ट मिळावी म्हणून कुणाच्याही इज्जतीला किंवा कुणाच्याही असलेल्या नावाला धक्का लागू नये याची काळजी प्रत्येक असलेल्या कार्यकर्त्यांनी आणि नेत्यांनी घ्यावी. नेता चुकला तर कार्यकर्ता चुकेल, नेता जर व्यवस्थित राहिला तर कार्यकर्ता व्यवस्थित काम करेल. आणि म्हणून मला असं वाटतं की अतिशय भावनिक आव्हान माझं समाजाला आहे की ही शिवभूमी आहे. सत्याची कास धरून आपण खरोखर योग्य अशा पद्धतीचा जनमानसाची निवडणूक लढवा. तुम्ही योग्य असाल तर तुम्हाला 100% लोक मतदान करून विजयी कराल. तुम्ही जर चुकीचा असून जर समजा तुम्ही चांगल्या पद्धतीच्या भूमिकेशी संलग्न न राहता
तुम्ही चुकीच्या वागणुकीने किंवा चुकीचा ट्रेंड घेऊन जर तिथलं वातावरण दूषित करत असाल तरी जनता तुम्हाला माफ करणार नाही. कायदा सर्वांना सारखा आहे. उद्या या कायद्याच्या चौकटीमध्ये मी असेल, माझा भाऊ असेल किंवा माझे नातेवाईक असेल किंवा माझा कार्यकर्ता असेल, त्यालासुद्धा कायदा चुकल्यानंतर माफ करणार नाही. जशी परिस्थिती माझ्याकडून आहे तशीच परिस्थिती उभ्या मतदारसंघामध्ये आहे. सर्व कार्यकर्त्यांनी, राजकीय सर्व पक्षाच्या व्यवस्थेच्या नेते मंडळाला मी आव्हान करेल, विनम्रपणे करेल की आपण सर्वांनी सहयोग द्या, कार्यकर्त्यांना चांगल्या पद्धतीची दिशा द्या आणि ही निवडणूक अतिशय स्वच्छंदी मनाने आणि पारदर्शक पद्धतीने ही समाजाच्या मैदानामध्ये आपण उतरून ती लढावी, अशा पद्धतीच्या आव्हानात्मक भूमिकेशी संलग्न राहून सर्वांनी सहकार्य करा, अशी या ठिकाणी भावना व्यक्त करतो. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचं बिगुल वाजले. सगळ्याच राजकीय पक्षांनी आपले उमेदवार तयार केलेले आहेत. सगळेच राजकीय पक्ष सत्ता आपल्याकडेच मिळणार असा दावा करत आहेत. पिंपळवंडी गटामध्ये 2 दिवसापासून वातावरण गरम करण्याचा प्रयत्न काही अंशी राष्ट्रवादी काँग्रेसने केलेला आहे. आमदार शरददादा सोनवणे यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केलेली आहे. या संदर्भामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचं काय म्हणणं आहे आपण तेही जाणून घेणार आहोत. खऱ्या अर्थाने या गटाचा कोण गणनायक होणार आहे हे जनता ठरवणार आहे. आज मात्र सगळेच पक्ष सत्तेचा दावा करत आहे. पाहूया या गटाचा गणनायक जनता कोणाला बनवते. सुरेश वाणी, आपला आवाज, पिंपळवंडी.